मी नेमकंच ना गावावरून आलेलो होतो. जे की मी ना गावाला गेलेलो होतो. मी 4 दिवस झाले ते मला गावाला जाऊन. आणि 4 दिवस आधी माहिती आहे का आपल्याला जी वस्तू होईल नव्हती ती आज डायरेक्ट होऊन गेलेली. मी आज येऊन बघतो ती वस्तू आहे ना ती पीक येऊन आपलं हे बघा तुम्ही. जे आपल्या गावाच्या वंब्या फेकलेल्या नव्हते त्यांनी आता डायरेक्ट गावाच्या वंब्या बघा किती मोठ्या मोठ्या फेकलेल्या आहेत. एक वंबी डायरेक्ट एक वंबी मित्रांनो. आणि कमीत कमी आपला हा गहू आहे ना 1 एकर आहे. आता समजा पूर्ण 1 एकराने वंब्या फेकलेला आहे. काहीच दिवसात मग आता वंब्या काढायची पारी म्हणजे हार्वेस्टिंग काढायचे दिवस येतील. अजून त्याला कोरडं तर झालेलं आहे ते. अजून आता 2 दिवसांनी त्याला पाण्याची गरज आहे. आणि शेवटचं पाणी दिल्यानंतर तो एकदम मस्त लगे भरून गिरून निघन. त्याला पाण्याची काही गरज पडणार नाही. तर असंच. आणि गव्हाच्याच बाजूला आपलं जे की हरभऱ्याचं शेत आहे ना तुम्ही बघू शकता. त्याला फुलं ती एकदम मस्त पाणी लागले होते. आम्ही त्याला खत दिलेलं होतं आणि एकदा तरी स्प्रिंकलरने पाणी फिरलं होतं. आणि पेरल्यानंतर बारीक बारीक होतं ना आम्हाला वाटत होतं एकदम पतलं झालेलं आहे. पण मग आता कळतं एकदम मापात पेरलेलं आहे ते. पेरणाऱ्यांनी पण मस्त पेरलेलं आहे. काहीच अडचण नाही. आणि एक हरभरा म्हणजे आता डायरेक्ट पुरी जमीनच झाकून गेलेली आहे पूर्ण. टेन्शनच नाही आता. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करून जा.